Exercise 3.4 question 2 prove the following मतलब fourth example sin 18 degree into cos 39 degree plus sin 6 degree into cos 15 degree equal to sin 24 degree into cos 33 degree. तर इथे आपण हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी आपण इथे हा फॉर्म्युला आहे तो वापरणार आहोत डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला. इथे दोन फंक्शन मध्ये साइन आणि कॉस फंक्शन मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. इथे सुद्धा साइन आणि कॉस ह्या फंक्शन मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. अँगल वेगळा वेगळा आहे. इथे 18 डिग्री आहे, इथे 39 डिग्री आहे. तर 2 sin a cos b इक्वल टू sin a प्लस बी प्लस sin a मायनस बी हा फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. आणि प्रूव्ह काय करायचं आपल्याला सॉल्व करून इट इज इक्वल टू आर इथेच असं हे प्रूव्ह करायचं. हे सॉल्व करू आपण एल एच साइड आणि इट इज इक्वल टू आर एच साइड आपण हे प्रूव्ह करू. एल एच साइड इक्वल टू sin 18 डिग्री इंटू कॉस 39 डिग्री प्लस sin 6 डिग्री इंटू कॉस 15 डिग्री. आता इथे 2 आहे ह्या फॉर्म्युल्यामध्ये, इथे 2 नाहीये, इथे पण 2 नाहीये, 2 इथे पण नाहीये, 2 इथे पण नाही, 2 फॉर्म्युल्यामध्ये आहे. 2 sin a cos b बरोबर sin a अधिक b अधिक sin a वजा b. तर इथे आपल्याला काय करावं लागेल, 2 नी ह्याला मल्टिप्लाय करावं लागेल. मग 2 नी जर मल्टिप्लाय केलं तर 2 नी त्याला डिव्हाइड करावं लागेल. म्हणजे 2 1 जा 2 इक्वल टू 1. तर आता इथे आपण 2 नी ह्या पूर्ण टर्म्सला काय करायचंय मल्टिप्लाय अँड डिव्हाइड. मग 2 इन डिवाइड बाय 2 इन ब्रॅकेट sin 18 डिग्री इंटू cos 39 डिग्री प्लस sin 6 डिग्री इंटू cos 15 डिग्री. आपण असं का करतोय तर आपल्याला ह्या फॉर्म्युला वापरायचा. ह्या फॉर्म्युल्यात मात्र इथे 2 आहे, 2 आहेत, इथे 2 नाहीत. मग हे 2 आणण्यासाठी आपण त्या 2 ला मल्टिप्लाय केले. तर 2 ला मल्टिप्लाय करेल तर त्याला डिवाइड पण करावं लागेल, कारण 2 ला 2 भागिल्यावर उत्तर एक येणार आहे. तर ह्याप्रमाणे आपण ही स्टेप करतोय. आता 1/2 2 नी मल्टिप्लाय करायचे. 2 sin 18 डिग्री इंटू कॉस 39 डिग्री प्लस 2 इंटू sin 6 डिग्री इंटू कॉस 15 डिग्री. आता इथे आपल्याला a इक्वल टू 18 डिग्री अँड b इक्वल टू 39 डिग्री घ्यायचंय. हाफ इन ब्रॅकेट sin a प्लस b मीन्स sin 18 डिग्री प्लस 39 डिग्री प्लस sin a मायनस बी, a मायनस बी. आता हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे. फॉर्म्युले पाठ असेल तरच आपल्याला हे सॉल्व करता येतं, नाहीतर आपण लवकर हे सॉल्व करू शकत नाही. प्लस इथे परत कोणता फॉर्म्युला वापरायचा, हाच फॉर्म्युला टू sin a cos b, मग अशी जो वापरला तोच. नाउ हियर a इक्वल टू 6 डिग्री अँड b इक्वल टू 15 डिग्री. sin a प्लस b 6 डिग्री प्लस 15 डिग्री प्लस sin 6 डिग्री मायनस 15 डिग्री. आणि त्याच्यानंतर यांचे ऍडिशन, इथे सबट्रॅक्शन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन असं करून घेऊ. इक्वल टू हाफ इन ब्रॅकेट 8 अधिक 9 9 प्लस 8 17 5 sin 57 डिग्री sin 57 डिग्री प्लस sin इन ब्रॅकेट 39 मायनस 18 मायनस 21 डिग्री प्लस sin 21 डिग्री प्लस sin 6 मायनस 15. आता इथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे sin c मायनस sin d फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. sin c मायनस sin d इक्वल टू 2 cos c प्लस d अपॉन 2 इंटू sin c मायनस d अपॉन 2. sin c मायनस sin d इक्वल टू 2 cos c प्लस d अपॉन 2 इंटू sin c मायनस d अपॉन 2. आता हे सगळे फॅक्टरायझेशन फॉर्म्युले, 4 फॅक्टरायझेशन फॉर्म्युले, 4 डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले ते तुम्हाला पाठ करायचे. आता इथे आपण c इक्वल टू 57 डिग्री घ्यायचंय अँड d इक्वल टू 9 डिग्री. हाफ इन ब्रॅकेट sin 57 डिग्री मायनस sin 9 डिग्री मीन्स 2 cos इन ब्रॅकेट 57 प्लस 9 डिवाइडेड बाय 2 इंटू sin c मायनस d मीन्स 57 मायनस 9 डिग्री डिवाइडेड बाय 2. आता इथे ऍडिशन करून घेऊ. त्याला 2 नी डिवाइड करायचे, सबट्रॅक्शन करायचे, 2 नी डिवाइड करायचे. हाफ 2 cos 57 प्लस 9 66 डिग्री डिवाइडेड बाय 2
into sin 57 minus 9 48 degree divided by 2 equal to half 2 cos 33 degree into sin 24 degree. इथे 2 एक न्यूमरेटरला आणि एक डिनॉमिनेटरला, 1 2 अंशस्थानी आहेत आणि 2 हे छेदस्थानी आहेत, म्हणून इथे हे कट होतील आणि इथे मल्टिप्लिकेशनचं चिन्ह असल्यामुळे आपण हे असं कट करू शकतो. बे एक बे 2 1 2 2 1 2 cos 33 डिग्री इंटू cos 24 डिग्री, किंवा हेच आधी असे लिहू शकतो आपण, ही टर्म आधी घेऊ cos 24 डिग्री इंटू cos 33 डिग्री and it is equal to RHS side. LHS equal to RHS. तर तुम्हाला लॉग टेबल बुक मध्ये सगळे फॉर्म्युले आहेत ते पाठ करा. आपल्याला सगळ्या ह्या फॉर्म्युल्यांचा उपयोग होतो आणि हे आपल्याला जागोजागी आठवले पाहिजे सगळे फॉर्म्युले. त्यामुळे गणित सोडवण्याची सुद्धा प्रॅक्टिस करायची, सराव करायचा.